तर मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र टी नोव्हेंबर 2024ला झालेला इंग्लिश सेकंड पेपर याचे क्वेश्चन्स आणि त्याच्या आन्सर्सचं ॲनालिसिस करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. चूज द करेक्टली खाली वर्ड्स दिलेले आहे आणि करेक्ट स्पेलिंग असलेलं वर्ड आपल्याला चूज करायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय, पॅसेंजर, 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 पॅसेंजर. हा पॅसेंजर, पॅसेंजरमध्ये PASSENGR, पास, पॅसेंजर. वरून थोडं. सेकंड, फाइंड आउट विच पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाइन वर्ड बिलॉंग्स टू. पार्ट ऑफ स्पीच विचारलेला आहे, अंडरलाइन केलेलं वर्ड दिलेलं आहे. पार्ट ऑफ स्पीच जेव्हा विचारतात ना, तेव्हा सेंटेन्स दिलेलं सेंटेन्स काय, द बॉटम लाईन इज दॅट वी हॅव टू मेक अ डिसिजन टुडे. सेंटेन्स दिला आहे आणि जेव्हा पार्ट ऑफ स्पीच पाहायचं त्यावेळेला सेंटेन्समधलं व्हर्ब पहिल्यांदा आपण आयडेंटिफाय करून घ्यायचं. इज हा व्हर्ब आहे. अंडरलाईन केलेला वर्ड या व्हर्बच्या आधी दिला आहे, म्हणजे सब्जेक्टच्या ठिकाणी आहे. आणि आहे काय, बॉटम लाईन. एक संज्ञा आहे, एका कल्पनेला नाव दिलेलं आहे, नाव दिलं आहे म्हणून नाउन. ॲडव्हर्ब नाही आहे, ॲडजेक्टिव्ह नाही, प्रोनाउन नाही आहे. थर्ड क्वेश्चन, चूज द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रामॅटिकली करेक्ट म्हणजे एक करेक्ट असणार आणि 3 रॉंग असणार. तर आपल्याला एरर काय आहे प्रत्येक सेंटेन्समध्ये काही एरर दिसते का पाहू. फर्स्ट, माय ब्रदर रिटायर्ड फ्रॉम एअरफोर्स. फ्रॉम एअरफोर्स नो, इथे रॉंग आहे. फ्रॉम द एअरफोर्स असायला पाहिजे का. एअरफोर्स हे संस्थेचं इन्स्टिट्यूटचं नाव आहे. जसं द एअरफोर्स, द नेव्ही, द युनिव्हर्सिटी, म्हणून हे रॉंग येणार. सेकंड, द मोस्ट ऑफ द पीपल. द मोस्ट ऑफ द पीपल आपण काय म्हणतो, मोस्ट ऑफ द पीपल, मोस्ट ऑफ द टाइम. द मोस्ट ऑफ द टाइम नाही म्हणत, म्हणून हे रॉंग आहे. थर्ड, हिमालयाज आर द हायेस्ट माउंटेन्स. हिमालयाज, द हिमालयाज लागेल का, कारण ज्याही काही जॉग्राफिकल फिनॉमिनाच असतात, म्हणजे नद्यांचं नाव असेल, डोंगरांचं नाव असेल, पर्वतांचं नाव असेल, त्याच्या आधी द हे आर्टिकल लावलं जाते. द हे डेफिनेट आर्टिकल कारण द हिमालयाच एकमेव आहे जगात आणि जॉग्राफिकल फिनॉमिना आहे, त्यामुळे हे पण रॉंग आहे सेंटेन्स. मग उरलेलं काय, हे शेवटचं काय आहे सेंटेन्स, हे शेवटचं, सोहम एन्जॉयड हिमसेल्फ ॲट द पार्टी. कुठलं मिस्टेक दिसत नाही, करेक्ट. ऑप्शन इज नंबर 4th. चूज द करेक्ट फ्रेझल व्हर्ब टू फिल इन द ब्लँक. इथे फ्रेझल व्हर्ब आपल्याला चूज करायचे आहे. सेंटेन्स आहे, द प्रिन्सिपल अँड एक्सप्लेनेशन फॉर हिज बिहेवियर. प्रिन्सिपलला त्याच्या जे काही बिहेवियर आहे त्याबद्दल एक्सप्लेनेशन पाहिजे आहे. पाहिजे आहे, पाहिजे आहे, गरज आहे. कॉल्ड अपचा अर्थ तर कॅन्सल होतो. कॉल्ड अप म्हणजे कोणी फोनवर बोलत असेल त्याला कॉल्ड अप म्हटलं जाणार, पण या ठिकाणी कॉल्ड ऑन, कोणाला बोलायची इच्छा आहे, बोलावलं आहे, बोलण्यासाठी कॉल्ड ऑन. कॉल्ड फॉर म्हणजे डिझायर्ड. द प्रिन्सिपल निडेड, प्रिन्सिपल डिझायर्ड, रिक्वायर्ड टू गेट एन एक्सप्लेनेशन, म्हणून हा कॉल्ड फॉर हा करेक्ट ऑप्शन याचा असणार आहे. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. याच्यामध्ये एरर कुठल्या सेंटेन्समध्ये, सेंटेन्स काय, माय सिस्टर इन लॉज हू लिव्ह इन पंढरपूर हॅव कम टू स्टे विथ अस फॉर अ मंथ. सेंटेन्स दिला आहे, मिस्टेक, माय सिस्टर इन लॉज ह्या पहिल्याच पार्टमध्ये मिस्टेक दिसत आहे. सिस्टर इन लॉज नाही म्हटलं जा, सिस्टर इन लॉज म्हणत नाहीत, सिस्टर्स इन लॉ. इथे काय पाहिजे आहे, सिस्टर्स इन लॉ, सिस्टर्स इन लॉ. बाकी पार्ट बरोबर आहे सगळे, म्हणून हा नंबर 1A इज द करेक्ट ऑप्शन. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द गॅप.
पल्लवी मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो. म्हणजे पल्लवी मला आठवण करून देते त्या मुलीची जिला मी ओळखतो. मग रिमेंबर्स म्हणजे आठवणे होईल का नाही. रिकलेक्ट म्हणजे पुन्हा स्मरण करण्याचा प्रयत्न करणे, प्रयत्न करून आठवणे. रिकॉल्सचा अर्थ एकदम आठवणे. पण या ठिकाणी रिमाइंड्स हे ऑप्शन करेक्ट येणार का, तर पल्लवी रिमाइंड्स मी म्हणजे मला पुन्हा पल्लवीला पाहिलं की मला ती मुलगी माझ्या डोक्यात पुन्हा येते. रिमाइंड्स डोक्यात पुन्हा येते पल्लवी मुळे. ती पल्लवीला पाहिलं की पल्लवी सारखी दिसते, तिला मी ओळखतो, तिची आठवण करून देते. तर रिमाइंड्स हा करेक्ट ऑप्शन याचं. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. वन वर्ड एक्सप्रेशन काय, विटी अँड क्लेव्हर रिटोर्ट. रिटोर्ट म्हणजे टिप्पणी करणे. एखाद्या व्यक्तीवर एखाद्या गोष्टीवर टिप्पणी करणे, पण ती कशी, विटी म्हणजे वाईज, टॅलेंटेड, क्लेव्हर अशा प्रकारची. याचा अर्थ मग यापैकी कुठला होणार, सार्कॅझम. सार्कॅझम होणार का, सार्कॅझमचा तो कठोर टीका, कळवट टीका. हे तर होणारच नाही कारण हा विटी क्लेव्हर म्हटला आहे. त्यानंतर उरला प्लॅटिट्यूड. प्लॅटिट्यूड होईल का, प्लॅटिट्यूड म्हणजे एक जनरल कॉमेंट म्हटलं जातं, एखाद्या घटनेवर गोष्टीवर जनरल कॉमेंट करणे. इन्व्हेक्टिव्हचा अर्थ होतो एखाद्यावर सार्वजनिक टीका करणे. पब्लिक क्रिटिसिझम, चिखलफेक करणे असं कठोर होतं. पण इथे आहे का, विटी म्हटलं आहे, इथे याचा मिनिंग होतो रिपार्टी. रिपार्टी वाईज कॉमेंट, विजफुल कॉमेंट, रिटोर्ट. ठीक आहे. चूज द अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ब्लँक दिले आहे आणि खाली अल्टरनेटिव्ह काय आहे, आर्टिकल्स आहेत. मग काय, सी इज इंडियन, ॲन इंडियन आर्टिस्ट. वॉवेलने सुरुवात झालेली आहे. ॲन इंडियन आर्टिस्ट टू मॅरी. युरोपियनमध्ये ॲन येणार की ई येणार, ॲन येणार की ए येणार. युरोपियन आहे. वास्तविक पाहता इथे चुका करतात काही लोक. ईनी सुरुवात झाली, वावेलनी सुरुवात झाली, यान यायला पाहिजे, पण नाही, हा अपवाद आहे. हा ईनी जरी या युरोपियनची सुरुवात होत असली तरी याचा उच्चार मात्र युरोपियन असा होऊन जातो. म्हणून वायने याचा उच्चार सुरू होतो. म्हणून या ठिकाणी हा वावेल मांडला जात नाही, कॉन्सोनंट मांडला जातो आणि म्हणून इथे ए येणार. मग सुरुवातीला इथे ॲन आणि इथे ए, ॲन आणि ए, थर्ड ऑप्शन करेक्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आता अल्टरनेटिव्ह प्रिपोजिशन्स दिलेले आहेत. आय इंडेप्टेड, 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 आय इंडेप्टेड टू यू, आय इंडेप्टेड टू यू, टू अबाउट युअर हेल्प म्हणणार का, न, फॉर युअर हेल्प, फॉर युअर हेल्प. हा, तर चला पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 40. सेंटेन्स दिला आहे, ओ क्राइस्ट, इट इज द इंचकेप रॉक, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. पोएमची एक लाईन दिली आहे आणि काय आहे, ओ क्राइस्ट. पोएट क्राइस्टला उद्देशून संबोधन करतो आणि अशा वेळेला फिगर ऑफ स्पीच इथे काय काय दिलं आहे, सिनेक्डॉक दिला आहे, मेटोनिमी दिले आहे, एपॉस्ट्रोफी दिली आहे आणि लिटोट्स दिलेला आहे. तर सिनेक्डॉकचा अर्थ तो होतो एखाद्या मोठ्या गोष्टीचं उल्लेख त्या गोष्टीच्या एखाद्या छोट्या पार्टने करणे. जसं कारचा उल्लेख व्हील्स या शब्दाने जर केला तर ते सिनेक्डॉक म्हणलं जाईल. पूर्ण मंदिराचा उल्लेख त्याच्या कळसाने, बघा कळस दिसतो असं जर म्हणलं, कळस दिसतो म्हणजे म्हणणाऱ्याला म्हणायचं आहे की मंदिर दिसतंय, त्याला सिनेक्डॉक म्हटलं जात आहे. मेटोनिमी, मेटोनिमीचा अर्थ एखाद्या गोष्टीचा उल्लेख त्याच्याशी संबंधित असलेल्या दुसऱ्या गोष्टीने करणे. जसं नागपूरचा उल्लेख नागपुरी संत्रीने करणे
किंवा दिल्ली या शब्दाचा उल्लेख करून दिल्लीचं गव्हर्नमेंट जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचा उल्लेख करणे त्याला मेटोनॉमी म्हटलं जाईल. पण इथे ओ क्राइस्ट, इथे ओ क्राइस्टला उद्देशून संबोधन केलेलं आहे की जो त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे सध्या, हजर नाही आहे सध्या. म्हणजे एखादी समोर हजर नसलेली व्यक्ती, अस्तित्वात नसलेली गोष्ट याला उद्देशून जर संबोधन केलं असलं तर त्याला ॲपॉस्ट्रॉफी म्हटलं जात आहे. आणि लास्ट आहे लायटोट्सचा अर्थ एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीला नेगेटिव्ह सेन्समध्ये सांगणे. जसं एखाद्याला म्हणणं की यू आर नॉट रॉंग, यू आर राईट असं पण म्हणता येऊ शकलं असतं, पण यू आर नॉट रॉंग असं वेगळ्या पद्धतीने म्हटलं गेलं तर लायटोट्स म्हटलं जात आहे. पण या ठिकाणी अपरोक्ष संबोधन आहे. क्राइस्ट समोर हजर नसताना ओ गॉड म्हटलं जात आहे. तर ॲपॉस्ट्रॉफी अपरोक्ष संबोधन, समोर जी गोष्ट हजर नाही आहे त्याला उद्देशून संबोधन करणे. क्वेश्चन नंबर 41. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन द्यायचं आहे. सेंटेन्स दिला आहे ही डिव्हाइसेस अ सिरीज ऑफ प्लान्स टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द कॉप्स. पॅसिव्ह करायचं आहे तर मग पहिल्यांदा व्हर्ब शोधायला लागेल. या सेंटेन्समधला व्हर्ब आहे डिव्हाइसेस, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. ही हा सब्जेक्ट आहे. पॅसिव्हमध्ये हा सब्जेक्ट तिकडे एजंट म्हणून जाईल आणि हा जो पूर्ण राहिलेला ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्टच्या ठिकाणी येणार. आणि काय येणार मग? अ सिरीज ऑफ प्लान्स पुढे आहे आणि डिव्हाइसेसचा पॅसिव्ह फॉर्म इज डिव्हाइस्ड. पुढे सेंटेन्स कनेक्ट केला आहे. पण आपल्याला नेमका पॅसिव्ह फॉर्म याचा अ सिरीज ऑफ प्लान्स आर डिव्हाइस्ड असं होईल का? किंवा अ सिरीज ऑफ प्लान्स वाज डिव्हाइस्ड, अ सिरीज ऑफ प्लान्स वेअर डिव्हाइस्ड. वाज आणि वेअर होणारच नाही कारण दिलेला हा सिम्पल प्रेझेंट आहे. म्हणून याचा पॅसिव्ह फॉर्म सुद्धा प्रेझेंट फॉर्ममध्येच होईल. एकतर इज डिव्हाइस्ड किंवा आर डिव्हाइस्ड. दोनपैकी आपल्याला चूज करायचं आहे. आता इज की आर, आपल्याला माहिती आहे की सब्जेक्ट जर सिंग्युलर असला तर आपण इज लावतो, प्लुरल असला तर आर लावतो. या ठिकाणी सिरीज ऑफ प्लान्स, बघा इथे बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुका केल्या असतील. बघा सिरीज ऑफ प्लान्स, इथे यस लागलेला आहे, इथे यस लागलेला आहे, अनेकवचन दिसत आहे पण नाही. हा प्लुरल नाही आहे, हा सिंग्युलर आहे कारण अ सिरीज ऑफ प्लान्स, योजनांची एक सिरीज डिवाइस केल्या गेली. म्हणून करेक्ट आन्सर दॅट इज गुड सेंटेन्स इट वॉज. नेक्स्ट, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स काय? सतीश सेड टू कैलास व्हाय डोंट यू कॉल अ कॉप. सतीश कैलासला म्हणतो की कॉपला, पोलिसाला का बोलवत नाहीत. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून अर्थातच इनडायरेक्ट स्पीच आस्कने सुरुवात होणार आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचा आणि आतल्या मॅटरला जोडण्यासाठी दिलेला जो इंटरोगेटिव्ह प्रोनाउन असतंय त्यालाच वापरलं जात आहे व्हाय. कैलास आस्क्ड, सतीश आस्क्ड कैलास व्हाय ही डिडंट कॉल. व्हाय ही डिडंट, ओके, डोंटचं इनडायरेक्ट डिडंट होणार. पुढचं बघू. कैलास सतीश आस्क्ड कैलास व्हाय डिडंट ही ना. सतीश आस्क्ड कैलास that why he didn't इथे दॅट टाकला आहे याच्यासोबत, हे पण नाही येणार. दॅट व्हाय कशाला, आणि डझंट येणारच नाही आणि म्हणून करेक्ट राहणार हा फर्स्ट. ओके, नाव the next
43. Select the combination of numbers so that alphabets arranged accordingly will form a meaningful word. हे जे अल्फाबेट्स दिलेले आहे, वर्ड्स दिलेले आहेत, त्याला लेटर्स दिलेले आहेत, त्याला योग्य क्रमामध्ये लावून आपल्याला मिनिंगफुल वर्ड बनेल अशा क्रमात ते लावायचं आहे. याच्यासाठी सोपी पद्धत हीच, हे दिलेले ऑप्शन्स आहे, याच्यापैकी आपण एक एक ट्राय करून बघायचं. आणि त्याच्या आधी जर आपल्याला नुसतं पाहून जर एखादा वर्ड याच्यातून जुळवता येत असेल तर ते बघायचं. काय आहे प्यूट, आपण पी आधी घेऊन बघू. आयने ते सुरुवात होणारच नाही सेंटेन्सची. पी आधी घेऊन बघू किंवा टी आधी घेऊन बघू. पी आधी घेऊन बघूया आपण. तर हा येईल पी, थर्ड नंबर यू, 5 नंबर यू. हा 2 कसं पी यू यू, हा कुठला वर्ड होणार ना, त्याच्यापेक्षा हा घेऊन बघू तिसरा. इथे काय येत आहे पी 5 मध्ये यू, 7चा आर, 6 काय आहे यस यस, त्याच्यानंतर 3 पुन्हा यू यू आणि 1 आय आणि राहिलेला 4 म्हणजे टी. काय येत आहे वर्ड परशूट. हा एक मिनिंगफुल वर्ड. हा नंतरचा घेऊन बघूया आपण थोडा 7ला. हाच परशूट. असं एक करून बघायचं. तुम्ही याचे पण तसे करून बघा, कुठे मिनिंगफुल वर्ड तुम्हाला दिसणार नाही. चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. हिज सायलेन्स प्रूव्ज हिज गिल्ट. हिज सायलेन्स प्रूव्ज हिज गिल्ट. त्याची काय म्हणू आपण, तो बोलत नाही आहे, त्याचा अबोलपणा त्याचं अपराध सिद्ध करत आहे. आणि याचं कॉम्प्लेक्स बनवायचं आपल्याला. पहिलं दिलं ही इज सायलेंट अँड इट प्रूव्ज, अर्थ बरोबर आहे, पण इथे अँड लावलेला आहे कंपाऊंड सेंटेन्स. आपल्याला कॉम्प्लेक्स पाहिजे. इन स्पाइट ऑफ बीइंग सायलेंट द फॅक्ट प्रूव्ज हिज गिल्ट. हा सिंपल सेंटेन्स आहे, हा होणार नाही. मग हा दो ही इज सायलेंट द फॅक्ट प्रूव्ज हिज गिल्ट. जरी तो सायलेंट आहे तरी ते फॅक्ट, इथे अर्थ बरोबर लागत नाही, ग्रॅमॅटिकली करेक्ट अशा प्रकारचं सेंटेन्स वाटतंय. फोर्थ द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट प्रूव्ज. वस्तुस्थिती अशी की तो चूप आहे, तीच गोष्ट त्याचा गुन्हा सिद्ध करते. तर हा फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. नेम द अंडरलाइन्ड क्लॉज. अंडरलाइन क्लॉज. अंडरलाइन क्लॉज, इथे क्लॉज अंडरलाइन दिलेली आहे बघा या ठिकाणी. व्हाय आय डिड इट, व्हाय आय डिड इट या ठिकाणी अंडरलाइन आहे. आणि याचा क्लॉज कुठला, द रिझन व्हाय आय डिड इट इज ऑब्व्हियस. म्हणजे मी जे काही केलं त्याचं रिझन ऑब्व्हियस आहे. इथे हा जो क्लॉज आहे या व्हर्बच्या आधी दिला आहे, म्हणजे व्हर्बचा हा सब्जेक्ट आहे आणि व्हर्बचा सब्जेक्ट म्हणून हा कार्य करत असल्यामुळे इथे हा नाउन क्लॉज होणार. त्यानंतर चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स काय दिलं, उटी इज कूलर दॅन महाबळेश्वर. दोन्ही थंड हवेचे ठिकाण आहे, त्याची तुलना केली आहे. उटी महाबळेश्वरपेक्षा जास्त थंड आहे. मग करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री करायची याची, हे कंपॅरेटिव्ह आहे. महाबळेश्वर इज ॲज कूल ॲज उटी. महाबळेश्वर आणि उटी सारखंच कूल आहे न. महाबळेश्वर इज सो कूल ॲज उटी. महाबळेश्वर उटीप्रमाणे कूल आहे.
महाबळेश्वर इज नॉट सो कूल ॲज उटी. महाबळेश्वर उटी एवढं कूल नाही, कमी कूल आहे, हे बरोबर. आणि दोघंही सारखे तर बदलल्याने काय सारखेच कूल नाहीच आहे. थर्ड इज द करेक्ट. आता या ठिकाणी नॉट आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री आहे आणि नॉट दिसतंय, नॉटमध्ये पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नॉट येईल का असं वाटेल, पण नाही. इट इज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाईन वर्ड इज. पार्ट ऑफ स्पीच विचारलेलं आहे अंडरलाईन वर्डचं. पार्ट ऑफ स्पीच विचारला आहे अंडरलाईन, आणि अंडरलाईन वर्ड काय? वन मस्ट नॉट बोस्ट ऑफ वन्स ओन सक्सेस. एखाद्याने आपल्या विजयाबद्दल एवढं बोस्ट करू नये, म्हणजे गवगवा करू नये, शेखी मिरू नये, असा त्याचा अर्थ होतो. आणि हा कुठला प्रोनाऊन आहे? इथे प्रोनाऊन्स दिलाय. इंडेफिनाइट प्रोनाऊन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन, डिस्क्रिप्टिव्ह प्रोनाऊन की रिलेटिव्ह प्रोनाऊन. वन मस्ट, कोणीही, म्हणजे इथे हा अनआयडेंटिफाईड, म्हणजे एक साधारण कोणाही बाबतीत हे लागू पडू शकतंय, हा आहे. आपण म्हणू की हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन कशाला म्हटलं जात आहे? जर दॅट, दोज, दीज हे डेमॉन्स्ट्रेशन करणारे प्रोनाऊन आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स जसं इच, ईदर, नीदर हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आहे. आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणते? हू, हुज, विच हे रिलेटिव्ह प्रोनाऊन, रिलेशन जोडणारे. तर फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन हिअर. क्वेश्चन नंबर 48. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. टेन्स ओळखायचा आहे, टेन्स ओळखायचा आहे. आणि मग व्हर्ब पाहायला लागेल. व्हर्ब आहे जया अँड राधा वेअर बिंग अनॉइड बाय सम चिल्ड्रन. वेअर बिंग अनॉइड, वेअर बिंग, वेअर पास्ट आहे आणि बिंग लागला आहे, म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट येईल का? नाही. सिंपल पास्ट तर नाहीच, नाही. पास्ट कंटिन्यू, फक्त हा पॅसिव्ह फॉर्म असल्यामुळे अशा पद्धतीचा वेअर बिंग अनॉइड, पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग. ओके, म्हणजे सिमिलर मिनिंगचं वर्ड पाहायचं आहे. वर्ड आहे रिप्लेनिश. रिप्लेनिश आणि ऑप्शन्स काय दिलं आहे? टॉप अप, सप्लाय, प्रोव्हाइड, शेअर. आता टॉप अप करणे, एखादी गोष्टी टॉप अप द चेरी किंवा टॉप अप द आईस्क्रीम. आईस्क्रीमचा कप आहे त्याच्यावर आणखीन चेरी टाकणे म्हणजे टॉपअप करणे. आपण मोबाईलचा बॅलन्स टॉपअप करणे म्हणतो, आपण आहे त्याच्यापेक्षा आणखीन देणे. सप्लाय म्हणजे पुरवणे, प्रोव्हाइड म्हणजे उपलब्ध करून देणे, शेअर वाटण करणे, जवळपास सारखे अर्थाचे तीनही आहे. पण इथे वर्ड आहे रिप्लेनिश. हे आईस्क्रीम टाकलं आहे पण पुन्हा वर टॉपअप करणे, टॉपअप करणे. री, करेक्ट. चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग. अपोजिट इन मिनिंग वर्ड दिलाय ग्रीम. ग्रीम, ग्रीम सिच्युएशन. ग्रीम सिच्युएशन मीन्स सिरियस सिच्युएशन. सिरियस वर्ड आहे या ठिकाणी दिलेला, पण याचं अपोजिट आपल्याला घ्यायचं आहे. सिरियसचं अपोजिट डिलाइटफुल. पेनफुल सिरियस प्रमाणेच होईल, अनोइंग सिरियस प्रमाणे निगेटिव्ह आहे ते सगळे, आणि डिलाइटफुल याचं अपोजिट. ओके. Choose the most effective word to fill in the blank. Okay, we not hurry, we have got plenty of time. आपल्याकडे भरपूर वेळ आहे म्हणून आपल्याला घाई करण्याची काय म्हणू, घाई करू शकत नाही. गुड, घाई करण्याची गरज नाही. we need not hurry. थोडा सेंटेन्सचा अर्थ जर लक्षात घेतला तर आपल्याला योग्य अशा प्रकारचं उत्तर निवडता येईल. बघा, सेन्स लागेल त्याचा. 52. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. ही सोल्ड हिज प्रॉपर्टी. ही सोल्ड हिज प्रॉपर्टी. ही वॉज अंडर अ लॉट ऑफ डेट. त्याने त्याची प्रॉपर्टी विकली कारण तो खूप कर्जात होता. ही सोल्ड हिज प्रॉपर्टी सो ही वॉज अंडर डेट. त्याने प्रॉपर्टी विकली म्हणून कर्जात गेला.
नाही 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 वीक आता इथे प्रॉपर्टी विकली कारण कर्जात होता. दोन घटना दिल्या. एक कर्जात होता ही आधी घडलेली घटना असेल आणि त्यामुळे मग त्याने प्रॉपर्टी विकली. बरोबर आहे. म्हणजे कर्जात असणे ही घटना आहे आणि प्रॉपर्टी विकणे हे त्याचं रिझन आहे. हे त्याचं रिझन आहे. म्हणून इथे सो लागणार नाही. उलटा होते अर्थ त्याचा. देअरफॉर पण लागणार नाही. कारण प्रॉपर्टी विकली म्हणून नाही, आधीच कर्जात होता नंतर विकली ना. मग राहिलेले हे दोन. प्रॉपर्टी विकली कारण कारण इथे बिकॉज यार्थी बिकॉज कारण कारण तो कर्जात होता. मग ॲज लागणार. तुम्ही म्हणाल सो दॅट काय का लागणार नाही. सो दॅटचा अर्थ पण तसाच होतो जवळपास. कारण म्हणून सो दॅटचा अर्थ होतो म्हणून. पण सो दॅट एखाद्या पर्पज दर्शवणार असतंय. जसं आपण म्हटलं की त्याला पैसे मिळाले, त्याला लॉटरी मिळाली म्हणून त्याने महागडी कार घेण्याचं ठरवलं. म्हणजे लॉटरी मिळाली आणि मग त्याचा उद्देश आहे पुढे आता महागडी कार घेणे. उद्देश पुढचा असतो, पुढच्या घटनेसाठी. असं असलं तर सो दॅट लागेल. म्हणून या ठिकाणी काय ॲज हे जास्त परफेक्ट आहे. करेक्ट ऑप्शन इज थर्ड. चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द blank. Okay, Swarali is dancer, an adapt, an adopt, a loaded, a skillful. An adaptचा अर्थ होतो परिस्थितीशी जोडून घेणारा किंवा परिपूर्ण होतंय थोडासा. ॲडॅप्ट जोडलेला. ॲडॉप्ट करणे म्हणजे तर स्वीकार करणे. एखादं दत्तक घेण्याला ॲडॉप्शन म्हटलं जात आहे, स्वीकार करणे. लोडेड म्हणजे खूप आता हे वेगळ्या प्रकारचं. लोडेड म्हणजे वजनी ओझ असल्यासारखं नाही. स्किल्ड कौशल्यपूर्ण डान्सर होती. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन येणार अ स्किल्ड. ओके. 54 चूज द करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक. काय आहे? I read interesting story. इंटरेस्टिंग व्हॉवेलनी सुरुवात होते आहे म्हणून ॲन लागणार नक्कीच. बघा तिन्ही ठिकाणी ॲन आहे सुरुवातीला. ॲन लागणार. पण कोणचं ॲन लागणार याचं? आणि पुढे आहे फ्रॉम महाभारता. मगच पाहिलं आपण एक आणखीन द हिमालया झालं होतं. इथे महाभारत पौराणिक ग्रंथाचं जर नाव दिलं असेल, रिलिजियस बुक्सचं नाव जर दिलं असेल तर त्याच्या आधी द लागतंय. द महाभारता, द गीता, द रामायण, द कुराण. म्हणून इथे ॲनच्या सोबत द असलेलं ऑप्शन करेक्ट. ओके. नाउ चूज द करेक्ट पेअर ऑफ प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक. प्रिपोजिशन आय डिफर, यू, धिस इश्यू. माझं भिन्न मत आहे त्या इश्यूवर. तुझ्यापासून माझं मत भिन्न आहे. तर डिफरच्या सोबत प्रिपोजिशन लागतंय विथ. डिफर विथ म्हणतात. डिफर विथ. आय डिफर विथ यू ऑन दिस इश्यू. सेकंड ऑप्शन करेक्ट आहे ना. आय डिफर फ्रॉम यू म्हणत नाहीत. विथ यू विथ ठीक आहे, पण इथे हा करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर नाव द लास्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन्स इज हिअर वी हॅव बीन गिवन अ पोयम. आपण पोयम वाचून घ्या. सुंदर पोयम दिली आहे बघा. आणि त्याच्यावरती नंतर क्वेश्चन्स दिले आहे. छोटी पोयम आहे, वाचून घेऊ आधी, नंतर क्वेश्चन्स बघू. देर इजंट टाइम टू डू द थिंग्स आय वॉन्ट टू डू. With all the mountains tops to climb, and all the woods to wander through, and all the seas to sail upon, and everywhere there is to go, and all the people, everyone who live upon the earth to know, there is only time to know a few. खूप गोष्टी करायच्या आहे.
पण वेळ नाही आहे. माउंटेनवर चढायचं आहे, जंगलात फिरायचं आहे, समुद्रात प्रवास करायचा आहे, जगात असलेल्या प्रत्येकाशी बोलायचं आहे, भेटायचं आहे, ओळख करून घ्यायची आहे. पण फार कमी वेळ आहे. ओनली टाइम टू नो अ फ्यू अँड डू अ फ्यू. फार थोड्यांना भेटू शकता. जीवन फार थोडं आहे. थोड्यांना भेटू शकता, थोड्या गोष्टी करू शकता. म्हणून अँड देन सिट डाऊन अँड मेक अ राईम अबाउट द रेस्ट आय वॉन्ट टू डू. फार थोड्या गोष्टी करू शकतो. उरल्यासाठी बसणार शांत आणि कविता करणार, असं कवी म्हणतो बघा. हा भाव आहे. छान पोएम आहे. क्वेश्चन दिलाय. द पोएट सेज दॅट देर इज नो टाइम बिकॉज. कवी म्हणतो टाइम नाही का? बिकॉज ही इज अ बिझनेसमॅन. कुठे उल्लेख आलाय का बिझनेसमॅनचा? नो. लाईफ इज शॉर्ट हे असू शकते. ही इज व्हेरी ओल्ड आहे असं म्हणतो का? तो नाही. तो पहाडावर चढायची गोष्टी करतो. ही इज पोएट कवी आहे म्हणून कमी वेळ आहे का ना? लाईफ इज शॉर्ट. जीवनात खूप गोष्टी करायच्या असतात, सगळ्या होत नाहीत. म्हणून काही करा आणि का तर जीवन लाईफ इज शॉर्ट इज द करेक्ट ऑप्शन. लाईफ इज शॉर्ट इज द करेक्ट ऑप्शन. ओके. Now in this poem the poet is sad, insecure, happy, overambitious आहे का? नाही. तो म्हणते ज्या थोड्या करता येतं ते करा. हॅप्पी आहे का? नाही रे. तर तो वेळ कमी आहे म्हणून. इन्सेक्युअर वाटते का? ते पण नाही. सॅड म्हणता येईल आपल्याला. तो सॅड आहे कारण सगळ्या गोष्टी करता येत नाही. 58. Question number 58. For those things that the poet does not have any time he wishes to. ज्या गोष्टी करण्यासाठी वेळ नाही त्याच्या बाबतीत तो काय म्हणतो? फाइंड टाइम. नाही, असं काही नाही आहे. बी हॅपी विथ अ फ्यू थिंग्स. आनंदी आहे का तो थोड्याच गोष्टीमध्ये? इमॅजिन करतो का काही करण्याचं? नाही. तो काय म्हणतो? सिट डाऊन अँड कंपोज पोयम. उरलेल्या गोष्टीसाठी बसेन आणि कविता करेन. हा, it is the fourth is the correct. Now question number 59. In this poem the poet want to scale. तसं स्केलचा अर्थ चढणे असा होतो. माउंटेनवर चढण्याचं म्हणतो का? हो. फॉरेस्टमध्ये चढणे कसा? सीज ऑल ऑफ दीज. या ठिकाणी स्केलचा अर्थ होतो या वाक्यामध्ये की या अर्थाने त्यांनी म्हणलेलं आहे की त्याला सगळ्याच गोष्टींचा अनुभव घ्यायचा, सगळ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायच्या, एक्सपिरियन्स करायच्या. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन्स येणार ऑल ऑफ दिस. अँड नाव द लास्ट क्वेश्चन. फाइंड आउट अ वर्ड फ्रॉम द पोएम विच मीन्स टू टॉक स्लोली अराउंड. टू वॉक स्लोली अराउंड. टू वॉक स्लोली. क्लाइम होईल का? नाही. क्लाइमचा अर्थ चढणे होतो. सेल होईल का? नाही. सेलचा अर्थ तर प्रवास, जहाजामध्ये समुद्रात प्रवास करणे. गो किंवा वांडर. गो. पण वॉक स्लोली म्हणते तो. वॉक स्लोलीचा अर्थ होणार वॉन्डर म्हणजे भटकणे, आरामशीर टंगळ मंगळ करत चालणे असं त्याचा अर्थ होतो. सो दीज आर द answers of the questions asked in the paper, and it is the I think it is a helpful analysis explanation for you, and see you in further video. Okay, and I will stop here now.